आज मी तुम्हाला स्वराज्याच्या इतिहासातील एक प्रेरणादायी घटना सांगणार आहे. इसवी सन 1670 मध्ये पुण्याजवळचा कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. हा किल्ला जिंकणं स्वराज्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. एक दिवस शिवाजी महाराजांनी आपल्या सरदारांना विचारलं, कोंढाणा कोण जिंकणार? तेव्हा तानाजी मालुसरे पुढे आले आणि म्हणाले, महाराज, हा किल्ला मी जिंकून आणतो. पण त्याचवेळी त्यांच्या मुलाचं लग्न ठरलं होतं. तरीही त्यांनी लग्न बाजूला ठेवलं आणि स्वराज्य निवडलं. 300 मावळ्यांसोबत ते रात्री किल्ल्यावर चढले. पडीच्या मदतीने त्यांनी भिंत चढली. किल्ल्यावर उदयभान राठोड होता. भयंकर लढाई सुरू झाली. तानाजींची ढाल तुटली, पण ते थांबले नाहीत. पगडी हाताला गुंडाळून ते शेवटपर्यंत लढले. शेवटी त्यांनी वीरमरण पत्करलं. पण मावळ्यांनी किल्ला जिंकला. ही बातमी ऐकून शिवाजी महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते म्हणाले, गड आला, पण सिंह गेला. त्या दिवसापासून कोंढाण्याचं नाव पडलं सिंहगड. जर तुम्हाला अशा इतिहासातील शौर्यगाथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण पुढे येत आहेत अशाच अजून थरारक आणि प्रेरणादायी कथा.